नमस्कार, ज्योतिष किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पनीर खोबऱ्याची बर्फी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे आपण पाहून घेऊयात। त्यासाठी लागणारे आपल्याला एका नारळाचं खोवलेलं खोबरं, तूप, 1 वाटी साखर आणि 1 लहान वाटी पनीर। आता आपण कृतीला सुरुवात करूयात। त्यासाठी आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचा। आता यात घालून घ्यायची आपल्याला ही 1 वाटी साखर। आता या साखरेत आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाहीये आणि अशीच बारीक गॅसवर ही साखर आपल्याला वितळवून घ्यायची। आता आपली ही साखर पूर्णपणे वितळली। आता यात घालून घ्यायचं आपल्याला 1 चमचाभर तूप। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं। आता हे आपलं छान मिक्स झालंय। आता यात घालून घेतली आपण हे खोबरं आणि यातच आपल्याला हे आता पनीर पण घालून घ्यायचं। आता हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि याचा गोळा तयार होईपर्यंत हे आपल्याला बारीक गॅसवर हलवत राहायचं। आता आपल्या या मिश्रणाचा छान गोळा तयार झालाय। आता हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये पसरून घ्यायचंय आणि हे पूर्ण थंड झालं की आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या। अशा प्रकारे तयार आहे आपली पनीर खोबऱ्याची बर्फी। तुम्हाला जर आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।